दंडवतः द्विज गोरक्षणी सामर्थ्य प्रकाश अशी ही आदी आहे चरित्र. सर्वज्ञ आपली आठवण सांगतात की हे ऐसे नांदयाची तेथे अशी अवस्थान झाले तिसरा. एकूण सर्वज्ञांना नांदेडच्या परिसरात मनोधर्म आहे. मग त्या नांदेड या शहरामध्ये गेल्यावर स्वामी आपली आठवण सांगतात की मग एकी ब्राह्मणा एकाच्या घरात पाणी पात्राची विजय. तो ब्राह्मणे गोसायाचे देखील म्हणते. किल्लिया जवळजवळ सर्वांना पाठ आहे. तो ब्राह्मण स्वामींना पाहिल्यावर काय विचार करतो. म्हणाले, अरे हे ऐसे मोठे धाते, आडवे रुंद, उभे दीर्घ दिसत असा. हे शब्द आहे यामध्ये अर्थ असतात. मोठे धाटे आपण म्हणतो ना, मोठे म्हणजे धाटे म्हणजे बायको बियको बघायचा आहे का नाही. प्रत्येक शब्द मराठी शब्द जोडून येतात. आडवे रुंद, उभे आणि दीर्घ. ते म्हणाले हे चांगले आहेत म्हणाले. आणि हे पाणीपात्र का करत असतील, रिक्षा का मागतात. ते एखाद्याच्या गायी का राखणार. गायी का राखत नाही म्हणाले पोट भरण्यासाठी. असा मनातला भाव त्या ग्रस्तांचा झाला त्या ब्राह्मणाचा. मग सर्वज्ञ म्हणतात तो विचार स्वामींना मानसिक. आपल्याला काय वाटतं, लाईट बंद केलं म्हणजे स्वामींना दिसतच नाही. स्वामींना मनातलं कळतं ना, अंधाराची उजेडाची काय गरज आहे. जवळ लांब रुंद उत्तर आपण ती स्वामी आहेत म्हणून स्वामींना हिथून कळत नाही का, असं काही नाही ना. सगळं समजतं. तुमचे मनातले भाव सगळे कळतात. काय चाललंय अंतरंगात सगळं समजतं. म्हणतात हो हे राखील ना, तरी अशी कवणी राखो नाही. याकरवी कवणी राखली ना. स्वामींची काही भाषा तर आम्ही राखू, पण म्हणाले आम्हाला कोणी राखायला बी ठेवत नाही आणि कुणाला अशी वासना पण होत नाही. तो म्हणतो आम्ही आपल्या गायी राखून मोठे दहीभात सोन. गायी राखण्याचं पगार स्वामींना. आणि मला भरपूर दहीभात देऊ खायला आणि संध्याकाळी गायी दूध भात घाल तुम्हाला, आमची राखाल. सहज म्हणाले हो आम्ही राखू, पण एक अट. काय अट आहे. सर्वजण म्हणतात हे राखू जाणे सोडू जाणे पर बांधू दो हो. ह्या दोन गोष्टी आहेत. आणि राखायचं माहिती, सोडायचं माहिती, बांधायचं माहिती आणि धुण्याचं माहित नाही. सर्वज्ञ म्हणतात हे राखेल पर धोहेना, सोडील पर बांध. अशा वर्षाचं सूत्र आहे का कुठे. बघा बरं सूत्रपाठ आपल्या तत्वधार स्वामींचा. काय पाठ.
जीवाचा बंधमुक्ती परमेश्वर आहे का? जीवान बांधा आन सोडा. स्वामींनी तेच शब्द इथे टाकलेले. हे मराठी भाषेत ते सूत्रात आवले. हे पण सूत्र पाठात घ्यायला पाहिजे होतं की नाही? सोड गीता असं अनेक सूत्र आहेत सूत्रपाठात. आपले परमेश्वर आपल्यासाठी काय करतात असं जेव्हा तुम्हाला वाटेल, मग काहीच करत नाही असं निगेटिव्ह विचार येतील, त्यामुळे हे सूत्र लक्षात आले की वाटत नाही, अरे हे एवढं करतात है की नाही? परमेश्वर एक सोडेल. असं हे चिंतन तुम्हाला दृढ करेल स्वामींकडे. नाहीतर लगेच कुठेतरी निघाले नाही, है की नाही? 5 फळ 1 नारळ निघाले निघाले. म्हणून असा हा परमेश्वर त्या ब्राह्मणाला म्हणतो की आमचा असा आहे बघा बाबा. तो म्हणतो हो, तर या ओठ्यावरी राहा, आमचा गोवळ गेला तया थाट आहे तुमचा. माझ्या बाजूला घराच्या ओटा आहे, ते स्थान काही सापडलं नाही नाही की नाही? आपल्या पूर्वजांनी जसा शोधत नाही घेतला. दहा दिवस राहिले ना आमच्या घरी. आता श्रीकृष्ण अवतारात ज्या गायी हुकल्या त्या गायी आता इथं भेटल्या. आणि आता स्वामींनी तो जॉब स्वीकारला. ठीक आहे बाबा, तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे. मग तयाची जाळी वाहना डांग पागोटे त्यानं दिलं स्वामींना. आता हे देण्यासाठी तो स्वामी गेला. आता यावेळेस हा स्वामींचं स्मरण करायचं. स्वामींना पागोट आहे की नाही? आता मध्ये डांग आहे, वाहना दिलेला आहे. एक घोंगडा आहे स्वामींच्या खांद्यावरती. असे मस्त स्वामी आता गुराची आठवायची. मग पुढचं आठवता येईल तुम्हाला, आहे की नाही? गुराची काय काय करतो, राहतात असं, आहे की नाही? घेऊन जात असं काठी अशी वर करत असतील पाणी, आहे ना? असं मन स्थिर करून जे जे तुम्हाला ऐकेपणा आहे तुमच्या त्या दृष्ट किती चांगला आहे बुद्धीचे विचार, त्याच्यावर कधी गायहोच मागे वळून बघत असेल देवाकडे आणि तिला कृपा दृष्टीने पाहत असते. मग असं त्यांना असं काहीतरी तुम्हाला दृष्टी दिसतं, ते रमावं लागेल तुम्हाला, म्हणजे ते भाव आपोआप दिसतील तुम्हाला. आता स्वामी निघणार, निघाले स्वामी. आणि मग तयाच्या वाडी राहिले, वाडा आहे त्याचा. आणि मग रात्री गोसाव्याची दुधाची आरोगणा झाली. तयाच्या दाराई ओट्यावर पवळतीचा, घराच्या बाहेर ओटा असतो. आणि मग उदयाची उठून गोसावी उभे राहत ब्राह्मणी ते म्हणते, गोरक्षाशी मोठले. गोरक्षण द्या म्हणा, काहीतरी बांधून द्या स्वामींना. आता जेवायला तिकडे गेल्यावर खायला. मग दही भाताची मोठ गटुडे बांध. परमेश्वर कसे असतात. मग गोसावी गाई सोडून द्या, रणाशी निघा. आता इथं उलटा प्रकार आहे. स्वामींची पद्धत कशी आहे राखणे,
गुराची मागा असतो. आता हा गुराची पुढे आहे. पुढं गोसावी मागा गाई. आणि त्या गाई अशा भाग्यवान आहे की गोसाव्या ते अनवळखीत निघाला. तो ब्राह्मणी निघाला म्हणाले, अरे काय म्हणणार आहे म्हणजे गुराकडे भारी आहे म्हणाले आपला. वा वा वा. कोणाचे तो म्हणतो स्वामींना, ओ थांबा म्हणाले, कोणाच्या शेती रेगून द्यावी, कोणाची मेरे चारावी आणा, बांधावर चालायचं नाही म्हणाले. बांधाचा वाण मात्र भारी आहे, कळतात ते नाही. बरव्या रानावरी हराव्या, वेळे उदकाशी मिळवाव्या, वेळेवर पाणी द्या. बरवी सावली मिळवावी दुपारी, आयसे शिकविले. म्हणाले, हो भाऊ, आम्ही सगळं करतो. असे तो 3 दिवस स्वामींना समजावून सांगायचे, या वाटेने जा, असं जा, इकडून जायचं म्हणाल्या, तिकडून यायचं, इकडं रान आहे आमचं, इकडं जायचं, सांगावं लागतं नोकराला. मग किती स्वामींचं मोठे मन आहे. नोकर झाले स्वामी. आणि मग गोसावी गाई राणा चारावयात घेऊन गेले. रान पावले, शिळातळावरी आसन स्वीकार. गाई त्रहाटीत डोळे. अरे तुम्हाला स्मरण करायचं. गाई पण दिसतील तुम्हाला पटपट. कशा गाई आहेत तिथं बसलेल्या? त्रहाटीत डोळे, त्रहाटीत कान, त्रहाटीत शेपूट. ऐश्या बगटावरी बगटे, मानेवर मान घालून वरती बगाटे. ते चित्र समोर आहे. श्रीमूर्ती अवलोकित बैठल्या. श्रीमूर्तीचा आनंद रोवण कशाचं करतायत? आनंदाचं रोवण करतात, सुखाचं नाही. सुखश्री अधिष्ठित भांगरत नाही ते. तिथे आनंद आहे, हा दैवाद्य आनंद आहे. त्या गाई कशा झाल्यात आता? दैवाद्य आनंद अधिष्ठित झाल्या. देवाकडून आनंद येत असतो, सुख कर्मवश येत असते. असा हा परमेश्वर त्याला आनंद देऊ लागले आणि ते आनंद रवण करू लागले. रवण करतात गाई एका ठिकाणी बसल्यावर. खाऊन आलं की रवण करायची. तसं आपलं शास्त्र ऐकून आलं की रवण करावं. नामाचं, शास्त्राचं, स्वामींच्या वेळेचं, मूर्तीचं. तिथं मूर्तीचं रवण करतात. आपलं रवण बंद झालं आहे का नाही? जवळजवळ बंद झालेलं आहे. चारा खाणंही बंद आहे, रवणही बंद आहे. नियमच राहिला नाही ना. कठीण झालं, काळ बदलला. ज्या गाई भाग्याच्या आहेत, स्वामीच आनंद द्यायला आले. आनंद परमेश्वर आनंद देतोय, आनंद घेताय. आणि मग तो आनंद झाल्या स्वामी बसायचे तसे. मग मोठेचे अन्न आरवणा करायचे स्वामी. आणि तो सुडा धुवून श्रीमुगाटावर घालायचे. आणि मग वेळीचा गोसावी पुढा, मागा गाई, असे घेऊन सर्वज्ञ त्या नांदेडच्या ब्राह्मणाच्या घरी त्या वाड्या जवळ जायची. आणि वाड्यात गाई एकदा घातल्या, स्वामी गप्प वाढायची. तो वाडा दिसेल तुम्हाला. मग तो मग असं मालक आता हे सांगितलं ना भाऊ, तुला काही बांधणार नाही आणि दूध पण काढणार नाही. दूध तू बघ. उभे राहिलेले स्वामी वाड्यात उंबऱ्यावर. कधी दिसत असते स्वामी? एक तिकडे उभा राहायचं नंद बाबाच्या गाईच्या पोटात.
तिकडे गाई हरवून नाही असं हे चिंतन तुम्हाला करायचे. ही प्रसन्नतेची लीला आहे. दररोज आहे तिथे तुम्हाला वेळच भेटणार नाही का नाही. एक मिनिट सुद्धा तुम्हाला असं करमणार नाही, असं बोर होणार नाही, असं काहीच नाही ना चरित्रामध्ये. असं खेळ चालाय कुठून कुठून निघाले समुद्रावर आहे का नाही. व्यवसायाला आले नांदेडला आहे की नाही. आता स्वामी डांग पागोटा डोक्याला काय बांधलेलं आता स्वामींनी, जेवण केलेलं बांधले डोक्याला, असे लीळा आहे स्वामी. असे स्वामी समोर तुम्हाला उभे दिसले पाहिजे. आणि आज आपले राखण स्वामींनी करा. आपलं राखण कोण करते, कुटुकली ओळखणे करल, देवता शक्ती करते. एवढ्या स्वामी आपल्या दरवाज्यात आश्रमच्या उभा आहे. कल्पना करून बघायला काय अर्थ आहे की नाही. आपल्या गायी म्हणजे आपला परिवार देवाने राखावा, एवढी जरी प्रार्थना केली फळ होईल. मोठी प्रार्थना केली ना. ग्रस्ताने आपल्या घरासमोर देव आला असा आहे की नाही. सकाळ सकाळ देव उठले, दिवसभर देवाचं कामच आहे ना आता राखायची. जायची सकाळी 8-9 वाजता जातात ती स्वामी गाई. त्याला तो दूध देत असतो स्वामींना सकाळ सकाळ. त्याची बायको ताक करून देत असतो स्वामींना. बिचारे परक्यासारखे ब्रह्मानंदाचा स्वामी मोठ्यावर बसलाय बाहेर घराच्या आहे की नाही. बघा कसं आहे अजब आहे ना. असं तुम्हाला चिंतन तुमच्या मनाने करायचे. मायंबट्ट काही सांगत नाही, ते फक्त लिहिण्याचं ठेवलं तेव्हा आपल्याकडे. आता स्वामी म्हणजे हो आता बांधा तुम्ही बघा. आणि मग स्वामींना तिथे बाहेर ओट्यावर असं निघालं. त्याने मृगाबाचाची आरोग्य आणून दिली आणि मग तो आवरासावरी करून विस्मयोचित करीत निघेना. तो काय म्हणतो, असं विस्मय तरी व्हावा जीवनात कधीतरी सारखं आपणाला. अरे जेव्हा आम्हाशी गोळ निकाल जोडला, तेव्हा आज दूध बहुत झाले बायकोला सांगतो. तो बायको नवरा बायको गोली गोष्टी करतात. गाई निकी चारल्या. अगं म्हणाले मग काय करतो, याशी नहाव्या आलो निघाला. याची मोठी दही घाल म्हणाले, नको ताकात परते भिजवून देऊ शिळ्या भाकरी ग बाई. आता हा एक प्रकार असतो सगळीकडे. मालक चांगला चांगला खातो गड्याला, उरलेलं सकाळचं शिळा असतं त्याच्या बटुड्यात. आता त्यांचे विचार बदलले, हळूहळू बदल होत चाललाय. दोघांमध्ये नवरा बायको बदल होत. असं विचाराचा बदल आपल्यात झाला पाहिजे. देव वसुलीला बसावा आणि हे इतकंच करावं. देव किती चांगला आहे, आपल्याला फुकट जीव घालतो. भिक्षा घेतल्यापासून सगळं देतो. संसारात मुलांना नाही कळत, हाकलून घेतात. काट मोठ्या झाला तो कमवून आण. इथं नाही, देव सगळ्या लाखो लोकांना स्वामी पोषण करतात आहे ना. स्वामी कुठे बसले, असं बाहेर होता नाही का आपल्या पायरीच्या बाजूला देव, आपण आतमध्ये. असं असं कुठंतरी तुम्हाला निर्वेळ आणतात उत्कंठ आवडी कळणं.
तुम्हाला अशी भावना ओतायला लागतात शब्दांच्या, तेव्हा हे स्वामी तुम्हाला सहज दिसतील. आता स्वामी बसले वस्तीला, आणलं मग तो म्हणतो बायकोला, अगं म्हणाले असं चांगलं चांगलं दे ग बाई. आणि मग दिवसेंदिवस अधिकची गाईची दूध होय, लोणी होय, आणि तूप बहुत होऊ लागले. ऐसा थोर डोहो लागल्या, दूध दुने झाले. धोता धुवातो, धोता कांदा रोई, त्याच्या हाताला मनगटाला कांदारू शब्द आणायला साहित्यामध्ये इथे आलाय तो. बोट कांदारलाय की नाही, इतकं दूध निघायचं त्याला. गोसावी ते तुम्हीच विजयी करीत, आणि गाई भोंतल्या आनंद रवंतीत बसल्या असती. असा क्रम स्वामींनी काही दिवसापुरता असते चालते. आता आपल्याकडं कुणी आला आश्रमात, येतं बाबा गाय दूध देत नाही, म्हैस दूध देत नाही, तर ही लिळा त्याच्यावर लिहून द्यावी, लगेच त्याची गाय दिल की नाही. समाज उद्धाराचं काम आता असं सुरू व्हावं लागतं. हा गौण प्रचार आहे. त्याची गाय म्हैस दूध देत नाही, तुला काय करायचं. पण तो आपल्या देवाचा आहे म्हणून जर तुम्ही चिठ्ठीत लिहून दिलं, हे देवा गोरक्षण बाबा, स्वामी राया, आपले पूर्वज किंवा आपल्या सगळ्या पोथ्यांच्या पाठीमागे यंत्र आहेत बघा, झाले का तुमचे पोथे. शेवटच्या 10-20 पानामध्ये असे मस्त आहेत ते. केवळ तुम्ही निवृत्तीपर नाही, केवळ तुम्ही प्रवृत्तीपर नाही, आपला हा उपदेशी समाज देवाचा म्हणून आपल्या साधूंनी असं लिहिलंय. गोरक्षण स्थानापतीने रक्षण करावे मसीच्या. आपलाही उदरनिर्वाह चालतो, तोही उपदेशी खुश आहे. असं असे करत जाऊ नका. पण हे ग्राम संन्यासी असतात ना, खेडेपाड्यात राहणारे, त्यांना तसं करावं लागतं. आणि खरा आपला धर्मप्रचार खेड्यातल्या साधूंनीच केलेला आहे. विचार करा, धर्माचं कार्य कोण करते, आता पण कोण करते खरं कार्य. बिचारा आरती वाजवतो, 3 टाइम नगाडे वाजवतो, माय बहीण म्हणून गावात फिरतो. खरा प्रचार ते लोक करतात, ज्यांचं कुठंच अस्तित्व नाही, नाव नाही. बरोबर आहे. सगळ्या महाराष्ट्राचं अवलोकन करा, सर्वसामान्य साधक तो प्रचार करतो. सुखदुःखाला कोण असतंय, तो संन्यासी असतो, गावातला खेड्यातला. तो वेळ देऊ शकतो, जातो. तो गेला की लेकरं मांडीवर बसलेले असतात बाबांच्या, त्याच्या खिशात चॉकलेट असतात. मग गमतीशीर आहे का नाही. बाबा आले सगळे दंडवत करतात, लहान लेकर, झाला संस्कार केला धर्माचा, आणि मग ते उपदेश होतात. आता आम्ही दर्शी फिरायला गेलो अनुभव होतो. बाबा आले दंडो लहान लेकर. तर असं हे सर्वज्ञांचं धर्मप्रचार सुरू आहे. गाई राखायचा. गावीचा गोळी त्या ब्राह्मणा ते म्हगितले. आता चर्चा सुरू झाली. अहो म्हणाले ब्राह्मणजी, हा कोण गुराखी ठेवलाय म्हणाले तुम्ही. अरे म्हणाले, ह्याला तण नाही, उदक नाही, सावली नाही, हा तुमच्या गाई खडकावर घेऊन बसतो, चारा देत नाही, पाणी देत नाही. कशाला ठेवलाय म्हणाले हा गुराखी, काढून द्या.
त्याला आश्चर्य वाटलं. म्हणाले, अरे आपल्या घरात तर दूध डबल व्हायले, तूप डबल व्हायले, हा काय सांगतो? मग म्हणाले आपणच जाऊ. मग तो एक दिवस गाई कव्हा राहणार नाहीत असे ते पाहू आला. आणि मग तो एका वृक्षावर राखो टाकला. वृक्षावर चढला आणि राखण राहिला. खरंच तो वर स्वामी काय करतात? तो त्या गोपाळाने सांगितलं ते तैसेही तो देखील. आणि त्यावेळेला सर्वज्ञ मद टेकाळे शिळा तळावरी असणार. ही मद शब्द आहे. मद टेकाळे मध्यभागी कुठेतरी खडकाचं टेका आहे. आज पण आहे बघा ती नांदेड. बघितलं ते. अरे म्हणाले, खरंय म्हणाले, तर त्याचं पाषाणच आहे सगळा. आणि गायी बसलेल्या सिंहूर्ती अवलोकित. अरे म्हणाले, अरे 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 ना चारा नाही, पाणी नाही. आणि म्हणाले मग गायी दूध कशा देतात? बिना खाल्लं पिल्ल्याचं जरा मोठं आश्चर्य वाटलं. थोर विस्मय झाला. इथे खरी विचाराची सुरुवात होती त्याच्या. ते डोळेच उघडले आता. तो म्हणतो, आई अरे पुरुष सामान्य नव्हते. अरे म्हणाले, बघा 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 बघा, हे तर साक्षात श्रीकृष्ण. अरे बापरे म्हणाले, मग कृष्णाला बोलला असं. लगेच घरी पळत गेला तो. बायको पुढे सांगितलं. म्हणाले, अगं बाई म्हणाले, आपल्या गाई आहे ना, ते साक्षात कृष्ण आहे. अगं तुम्ही काही नाही ग बाई म्हणाले. अरे काय हो मग? अहो बघ ना बाई, काय करावं आता? गोसाई म्हणाले, मग दोघांनी ठरवलं आता. मग गोसावी येते. अगं म्हणाले, मग तू एक पाव धर, मी एक पाव धर. हे नवरा बायकोचं प्रेम असं असावं, एक विचार असावा. खूप छान चालू आहे की नाही? आणि ते आता भावना उत्पन्न झाल्या, प्रेम संबंध. अगोदर होता तो अधिकार होता. व्यवहारिक समाजात काय चालतं? रिकामा संट्या फिरायला मिळाले. हा कामच्या काय? आता मात्र बदललं सगळं. विश्व बदललं. तर दोघे मनामध्ये दुःख करू नका. आणि आता आपण स्वामी आले ना, एक पाय तू धर, एक पाय मी धरतो. आणि मग आपण देवाचे पुसू. तुम्ही काही कोण आहात तुम्ही आमच्या दारात ओशीत झोपलात? असं आपण विचारू बरं. आणि मग आता ते विचार भावना सर्वज्ञांना काय ते म्हणाले, अरे आज आपली ओळख झाली बरं आता. मग आता नको गावात जायला. आता आपली कशी आपण पूजा करतो ते सर्वज्ञ आहे बरं का. नको आपण गावातच जायची. आणि मग त्या दिवशी सर्वज्ञानी गावाच्या विशीतून गाई गावात घातल्या. आणि बाहेर बाहेर सर्वज्ञ विजय केले, निघाले. असे बाहेर बाहेरून स्वामी गेलेले आहे. आणि मग ते दोघांना अपार दुःख झालं. सर्वज्ञ म्हणतात त्याची याची अवस्था उरली होती. असं आहे ते. हे सगळं भाव प्रगट झाला पाहिजे स्मरणात. ह्याला काही मोठं ज्ञान लागतं असं काही नाही. मग ती लीळा महाराजांना ऐकल्यावर महाराजांना देवाने लीळा सांगितली. असं असं झालं पाहिजे. मग महादायसा म्हणते, जे जे आहे ते का केले तुम्ही? आता सर्वज्ञानी आपल्यासाठी तत्व सांगितलेलं, वचन सांगितलं. कसं आयोजन केलं स्वामी लीळेचं. लीळा स्वतः केली
स्वतःच महाराजाला सांगितली आणि आता चार त्याच्यातून सांगितलं की तोपर्यंत असावे जो आपले श्रेष्ठत्व आणि नष्टत्व प्रकाशेना समाजामध्ये. आता हा नित्यकीचा आचार आहे. तोच निमित्तिकपणा असावा. नाहीतर तुमचं श्रेष्ठत्व प्रकाशले की तुम्ही देव व्हायला कमी करणार नाही. देवापेक्षा तुमचे संगोडोंग जास्त मागतील ते ग्रस्त मंडळी करतात. केव्हा त्रास कर पण तुम्हाला परफ्यूम देवाला 8 दिवसाला अंघोळ, तुम्हाला दररोज अंघोळ फुलं ते काय ट्रक आणि फुलांची शेड आणि फुलांची शेड पण पाहिली बाबाला. आता वसामी सुखे व निद्रा धूप दाखवतात देवाला नाही. देव पडलाय कोपऱ्यात विशेष आपला, अशी अवस्था होते होत असत ते. आता इतकं श्रेष्ठत्व प्रकाशलं आणि तिथं जर तुमचा पुष्टा बार निघाला तर नष्टत्व प्रकाशलं तर मारून काढतात ग्रस्त मंडळी, फक्त धनार्दन याचं कापून टाकतात, संपला विषय. म्हणून सर्वज्ञानी विषय मिटवला, कायदा घालून दिला आपणाला. जोपर्यंत असावे नाही, जो आपले श्रेष्ठत्व चांगलेपणा आणि वाईट दोन्ही प्रकाशायचा ना. आता हे चांगलेपणाचं स्टेटस मोठं वाईट आहे, त्यासाठी काय काय व्यवहार करावा लागतो. तुमच्या साधनेनं नाही प्रकाश श्रेष्ठत्व. याच शहरामध्ये निर्भट्टांचं भांडारेकरांचं श्रेष्ठत्व प्रकाशले ना. काय परिणाम झाला? फुलहार भेटले, गंधा फुला. काय भेटलं? गावात मिरवणूक. बर, पुन्हा काय भेटलं? जे भेटलं ते वाईट. असं आहे ते स्वामींचं वचन कडू आहे की नाही. तिथे भटवासांनीही ते वाक्य ऐकलं. भटवास म्हणतात आचार्य नागरे, श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाश हे त्याने काय होईल, सारी गोष्ट आहे. सर्वज्ञ म्हणतात श्रेष्ठत्व प्रकाशी त्याने अन्य धर्म विकार उपजी आणि तो अन्य धर्माचा विकार अपजतो त्याला. म्हणजे कसं सांगावं, स्पष्टीकरण खूप कठीण आहे. मराठी भाषा आहे खूप कठीण. श्रेष्ठत्व प्रकाशी त्याने अन्य धर्म तुमच्या अंतःकरणात सगळे व्यवहार येतील. अन्याचा धर्म जो तुमचाच नाही, परधर्म आहे ना तुमचा, तो अन्य धर्म आहे. तो जीवाचा धर्म, व्यवहाराचा धर्म, समाज धर्म, लोकॅलिटी म्हणतात त्याला, त्याला स्टेटस म्हणतात. सध्या आपलं काय अन्य धर्म, मग तुम्हाला विकार अपजेल. आता हे विकाराचं पिल्लू मोठं कुठून घुसत आहे का नाही. उंदराचे पिल्ले कसे घुसतात, किती चांगलं मानतं आमच्याला. हे उंदराचं पिल्लू सगळे तोडातोड करतं, अस्ति पहिला तोडून टाकतं, स्मरण तोडल्या जात, श्रद्धा आवडी सगळं जातं बरं. हे उंदराची पिल्लावळे येतात, काही खाते, बोध खाते आहे का नाही. बोटी बोटी साचवलेली योग्यता खाऊन टाकतो तो उंदीर. म्हणजे अवघड त्या उंदराचं काम. आणि तुमचं समाधान जात. मग तुमच्याजवळ काय येतं? बीपी, शुगर, गोळ्या येतात तुमच्याजवळ. उंदरानं आणलं ते सगळं, गेलं ते सगळं. उठलं की गोळी खावी लागते. सकाळी 6ची वेगळी, 8ची, 10ची. अन्य धर्मामुळे असं होतं, विकार उत्पन्न. आणि अन्य धर्मी पुरुष धर्मापासून जाईल.
म्हणजे त्या विकारास्तव तुमचं श्रेष्ठत्व आणि नष्टत्व प्रकाशलं की ह्या गोष्टी तुम्हाला येतात. आणि मग तुम्ही केव्हा धर्मापासून गेले हे तुम्हाला कळत पण नाही, कळत नसतं. गुण आणि दोषांचं वैशिष्ट्य अध्यात्मात. दोष एक 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 एकाला सगळे येतात. गुण तसे नाही, एकाला की दुसरा येईल असं नाही, हाव येतात. आणि जाण्याचा प्रकार त्या उलटा असतो. हे तुम्हाला आवड आहे, पटायला कठीण आहे, म्हणजे कळायलाच कठीण आहे. गुण आणि दोष आपल्या अंतःकरणात येतात, कसे येतात? विपरीतत्व आले त्याच्या पाठीमाग आपोआप सगळे येतात. ते आरामखोर सगळे बसतात. एक उंदरी घरात आली तिच्या पोटात सगळे उंदर टपाटप टपाटप पटकतात. मग ते जायला तयार नसतात. कुठल्या असो, जाय 22 दिवसांपैकी एक जरी तुम्हाला आला की दुसरा येऊन बसतो, त्याला आणावं लागत नाही. गुणाचं तसं नसतं. गुणाला क्रम आणि तुम्हाला सजवावं लागतं काम करताना. आवडी आली तर उत्कंठा जाते, उत्कंठा आली तर तळमळ जाते, असं काहीतरी जातं. निर्वेद आला तर अंताप जातो, अंताप आला तर नामाला तर लिळा जाती, लिळाला तर मूर्ती जाते, स्वरूप जातो, सगळं जातं. ते हातात उगाच हाव करत बसतो, हातात जाते म्हाताऱ्या गाठी फिरायला येतो घरात बघत आणि इकडे बघतोय टाका टाका गेलं सगळं. काय काय गेलं? नाम पण गेलं. ते बांगदेवराव, बांगदेवराव आणि कुठलं नाव आहे? सांगितले देवाने. हातात एक गाठी, गळ्यात एक गाठी, मनगटात एक गाठी, दंडाला 2 गाठ्या, घाल गाठ्या, घाल घाल. खडावाच निघाल्यात आता. लाकडाचा खडावा पायात घालायचा. एक फोका देवा, तू काय देव आहे काय? काल पाहिल्यावर खडावा लाकडाच्या. हे सांगायचे काय तुम्हाला समाजाने? लाकडाच्या खडावा खाली वर परफ्यूम मारलेला आहे, तिला सेंट मारलेला, इस्त्रीचे कपडे. हे काय हा श्रेष्ठत्व नसतो. लोक बघतात बरं. तुमचं नेमकं गोंधळ काय आहे साधू मंडळीचा? नेमकं काय करायचंय तुम्हाला? उग्रच मंडळी असं बघतं मान खाली घालून. त्यांना विचारलंच आहे का बाबांनी दोस्ताना? बोलत नसता उग्रस्त मंडळी. तर हे श्रेष्ठत्व नसतत्व प्रकाशाचं नाही. नाहीतर तुमचा धर्म कधी गेला कळत बटवास म्हणता गेली, तर मग काय करावं आम्ही? सर्वजण म्हणतात आपण या जयाचा उपद्रव उठेल, त्याचा असंबंध करा. उपद्रव म्हणून आपल्या पूर्वजांनी ही आश्रम व्यवस्था केलेली आहे, आपल्या नावाने जागा केलेली आहे. बघा परकेच्या घरी राहून उपद्रव करतात, हाकलून देतात. मग आपले पूर्वजांचं नियोजन खूप मोठं आहे बरं. हे सगळं स्वामींचा दृष्टपर हेतू जाणून हा उपद्रव तुम्हाला उठू नये. तुम्हाला देवदेव करायची पूर्ण स्वतंत्रता असावी म्हणून तुम्हाला आश्रम खरेदी करून दिला देवाने, आश्रम बांधून दिला. पहाटे 3ला उठा, आपली आपली आरती करा, कुणाचा उपद्रव नाही. आता आपण इकडे आरती करायची, शेजारचा ग्रस्त खनखना बोंबलतो आणि आमच्या झोपी मोडतं मानभाव लोक, पहाटे ओरडत फिरतं, कुणाचा त्रास नाही. म्हणून ही श्रद्धाचार आहे, आपली परंपरा आहे. ज्याने सूत्रपाठ वाचला तो कसा विपरीत होतो, बरोबर आहे.
तुमचं काय देवाने सांगितलंय काय कुठं? हा कसला प्रकार आहे? देवा सांगितलं असं म्हणताय ना. हे वास्तविक मंडळाचे आरती वास्तविक मंडळाच्या विचारानं बोललेलं आहे. त्यांना हे कळत नाही की आचार्याने काय सांगितलं, स्वग्रामे कसं आहे, सकाळाचारम. तिथून गाव सोडलं की तदार्धकम, तिथून पुढचं गाव सोडलं की त्यात चौथाच आचार राहतो. स्वग्रामे सकाळ, स्वतःच्या आश्रमात सकाळाचारम तुम्ही सगळं करू शकता. कुणाचा उपद्रवच नाही तुम्हाला. म्हणून आपल्या आचार्य मंडळींनी सगळ्या व्यवस्था आश्रमात आंबोलीला गावासारखी व्यवस्था आहे, मोठी पाण्याची टाकी, सगळं गावाच आहे ते 15-20 एकर मध्ये. देवाची प्रसन्नता आहे. संवत्सरला जा, कुठे जा, कोणाच्या आश्रमात जा, साधून आपलं स्वतंत्रता असेल. म्हणजे अर्थ काढणार कसा काढला, साधू लोक ऑफर होते नावानेच मागतात. अरे बाबा तू ठीक आहे, म्हणजे लेकराने पैसे दिल्यावर आश्रमात जाऊन टाकतात, दगड फेकतात. म्हणून जे आहे ते स्वीकारावा. त्याचं दोष ऑपरेशन करत बसायचं नाही, करू नये. आणि आपलं योगदान काय त्या मठात, चूप बसणार. म्हणून नाही तो उपद्रव. आता सध्या विचारांचा उपद्रव आपल्या मानवा संप्रदायाला अधिक आहे. दुसरे लोक तुम्हाला किती त्रास द्यायला येणार नाही का? आले बघून दुसरा समाज तुम्हाला उपद्रव द्यायला, त्यांना काय करायचं? साधू पवित्र आहे बाबा, चांगले, तुमचे लोक तुम्हाला उपद्रव दे असं आहे ते. म्हणून सर्वज्ञ म्हणतात, आपण या दयाचा उपद्रव उठी त्याचा असंबंध करावा. म्हणून सर्वज्ञ आता त्या गाई गावाच्या सीमेतूनच ढकलल्या पुढं, म्हणजे जा आता जायतात की आता आपली आत्मा. गाई काय सहज गेल्या असतील का बरं? आता अगोदर स्वामी पुढे राहायचे ना दररोज घराच्या वाड्यापर्यंत, मग गाई गेल्या असतील का? नाही. जेव्हा स्वामी उभा राहिले, गायांना पुढे ढकललं, गायने वाटलं येतील 2 मिनिटात, पण स्वामी दिसते ना सगळ्या गाई मोडून मागे बघितलं, तशा मोडला सगळ्या. स्वामी उभा राहिले असतील गावाच्या वेशीवर, मग स्वामी बोलले असतील ना त्यांना. कृपेचं बोलणं आहे, दया मया कृपा करून सौंदर्य लावण्य स्वामींचं प्रकाश जाणार आहे. आता जाणार तुमचं आमचं ऋणांबंध एवढं होत, बाय जाणार आहे. कृष्णावतारात जे राहिलं ते आता दिलं ना मी तुम्हाला. आता आनंदाची रवण केली ना बाळाने तुम्ही, वासराची केलं असेल, गाईची केलं, स्वामी त्याच भावनेने पाहिला असेल. वासर स्वामींकडे येऊन मग जाऊ का मग आता, स्वामी वासराला जवळ घेतला असेल, आहे की नाही, हात फिरवला असेल. आता हे सांगायचं म्हणजे कसं, सोक्तीचं शास्त्र सांगितल्यासारखं होतं, म्हणजे तुम्हाला सगळं सांगत नाही. इथे काय सोक्ती नाही. स्वामींसाठी सोक्ती झाली ते चालेल ना, चालेल ना, काही प्रॉब्लेम आहे का, त्या दोष आहे का सोक्ती करायला इथे? त्या सुनिगत असतील. आपल्या माणसांपेक्षा त्यांना आवडी उत्कंठा तळमळ जास्त असते पशूंना, आहे की नाही. स्वामींच्या जवळ जेवढे पशु पक्षी भेटले त्याच सगळे डांगरे सुद्धा गेला रडत रडत, म्हणजे आम्ही माझ्यावर उदास रडले. डांगरे डोळ्यात पाणी आणतात. कुत्र्यांना आधी जास्त कळतं आपला मालक कसा टेन्शन मध्ये आहे की नाही, त्यांना भावना जास्त असतात. आपल्या गावाघरातल्या गोठ्यातल्या बैलाला कळतं माझा मालक काय झाले, चारा का नाही आला मला, असं वाकून बघतं तेव्हा त्याला बोलायचं असतं.
कठीण आहे ते. तुमच्या वाड्याभोवती साप येऊ द्या, ते मांजर लगेच जागा असतो बरं का. हा, तुमच्यावर वार करू देत नाही ते, त्यांना भावना असतात. जागा ही सोय आहे चिंतनातलं तुमचं. जाई देवाच्या वाघांना पिलांना पण स्वामी तसंच केलं असेल की नाही, करुणागस्ती निघाला. तो सिंह असेल, कितीतरी गरुड आहे, भारद्वाज आहे, अचलपूरचे घोडे आहेत, हे की नाही, ते कितीतरी घोड्यावर बसले ना स्वामी. कोण होते ते हेडाव नाही का, दररोज एक घोडं द्यायचे, 5-5 लाखाचं, आज 5 कोटीचं घोडं. स्वामींच्या घोड्याशी बोललेले आहेत. असे सगळे प्राणीच प्राणी एक दिवस आठवायचे, प्राण्यांसाठी आठवायचे एक दिवस स्पेशल द्या. मग फक्त आठवा झालं, तुम्हाला वेळच नाही आहे, टाइमच नाही तुम्हाला, बोर व्हायचा विषयच नाही, आता आनंदाच्या वेळ आहे. तुम्हाला थोडी सोबती करावी लागते, फक्त एवढं तो दोष लागतो असा समज आहे तुमचा. भावना स्मरणा दोष देश काही नसतो. दोष आलाय तो चुकला. त्यातली एखादी म्हातारी गाय असेल की नाही, ती मात्र हंबरडा फोडत असेल नाही की नाही. हंबरडा शब्द आहे मला. हंबरडा कोण फोडतं, केव्हा फोडतात हंबरडा, कोणी अचानक मेलं तर, देवकारक माऊली मेल्या, परिवार हंबरडा फोडतो. हंबरडा अगोदर हा शब्द आला कुठून माहित आहे, गाई हंबरल्या की नाही. त्या भावनेत तुम्हाला जायचं तर शब्द तुमच्या अंतःकरणात फिरावे लागतील ना, म्हणून आपण शब्द ज्ञानी आहोत. आपण काय अपृषी ज्ञानी आहे का, नाही. प्रेमी आहे का, शक्तीने पाहायला देव नाही. आपल्याला शब्दांचं आयोजन करावं लागलं, म्हणतो शब्द ज्ञान दिलं देवाने. गाई बघायला बघा आता जाणे येते तुमच्या. एक गाय जात नसेल गावामध्ये, सगळे स्वामींकडे, स्वामी काय बोलले असतील, कोणा शक्तीचं काम केलं असेल. अशा प्रकारे स्वामींनी आता ही आटोपती घेतली आणि स्वामी आता निघाले. गाईने हंबरडा फोडला असेल की नाही, स्वामी असं जाऊ दे नसतं. माणसं जाऊ देतात, त्यांना काय नसतं मतलब, आले चालले व्हायचं ठीक आहे, येता का बरं, हो लवकर का नाही बरं का, लवकर का त्यांना गाडी असेल इथेच बघा, हो गाडी चुकल बघा. गाई नसतं म्हणल्या नसते स्वामी नाही का नाही, रडत बसल्या असते, म्हणजे तुम्हाला घर नाही ना देवा, आमच्या निमित्ताने वस्तू तर भेटली ना, तुम्ही कुठे जा, पुन्हा झाडाखाली बसा, मला कोण जेवायला लागेल, आमचं दूध तुम्ही खायचे ना, आमचं दही पण खायचं तुम्ही. असं काहीतरी भाव प्राण्याले भाव असतात बरं, प्राण्यांची भाषा शिकली पाहिजे, माणसाची नको. माणसाला कंटाळा आला, आता प्राण्यांच्या भाषा शिकायला. घरावर संकट येणार म्हणजे कुत्र सांगतो फक्त जागा, त्याला सांगायचं असते तुझ्या घरात म्हातारी किंवा तू मरणार आहे रे, सांगायचं असते. प्राण्यांना भाषा असते, तिला वनवास होणार हे प्राण्यांनी सांगितलं अगोदर. म्हणजे अगं बघ म्हणाले, अगं सीता तू नको ना बांधू आम्हाला, ते कपोत गेला सीतेने त्या गर्भवती स्त्रीला बांधून ठेवलं, तिने शाप दिला म्हणे, सीता तुझा नवरा तुला असंच गर्भवती असताना टाकून देईल ग बाई. असे तुम्हाला एकांतात बसायचे, आपला धर्म एकांतातला आहे, तुम्हाला बोलायचंय तेव्हा. हा, अशा उच्च तरंगात जाऊन तुम्हाला व्यासमान करायचे, वेगळे तरंग तुम्हाला असे आठवायचे. त्यासाठी काय लागल तुम्हाला, एक डोकं ठिकाणावं लागल, त्यातच पोळेल नाही पाहिजे कुठं, तर शब्द तुमच्या जवळ लागतील, तुमचं मन स्थिर लागेल, कुठलीही विवंचना नको, शरीरात कुठले रोग नको, तर तुम्ही हे स्मरण करू शकता.
नाहीतर तुम्हाला वेळ ऐकायला सुद्धा बाधा. कोणी झोपतं, कोणी गोरतं, कोणी उड्या मारतं, कोणीच नाही केलं तर डोकं उड्या मारतं विचार. अशा प्रकारचे जे आहे ते संपते. दंडवत